पुस्तक माझी आत्मकथा. लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. वाचक विद्या पाटील. प्रकरण 31. यांनीच मला घडविले. मी या स्थितीत आलो याचे कारण माझ्यात उपजत काहीतरी होते असे कोणी समजू नये. प्रयत्नाने व कष्टाने मी वर चढलो. पहिला गुरु बुद्ध. मी 3 गुरु केले. माझ्या जीवनात त्यांनी क्रांती घडवून आणली. माझ्या उन्नतीला ते कारणीभूत झाले. त्यापैकी माझा पहिला सर्वश्रेष्ठ गुरु गौतम बुद्ध. दादा केळुस्कर नावाचे माझ्या वडिलांचे विद्याव्यासंगी स्नेही होते. त्यांनी बुद्धाचे चरित्र लिहिले होते. मला एका प्रसंगी त्यांनी ते बक्षीस दिले. ते पुस्तक वाचल्यावर मला अगदी वेगळाच अनुभव आला. उच्च निश्चितेला त्या धर्मात स्थान नाही. रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी या ग्रंथावरचा माझा विश्वास उडाला. मी बौद्ध धर्माचा उपासक बनलो. जगामध्ये बौद्ध धर्मासारखा धर्म नाही आणि भारताला जगावयाचे असेल तर त्या धर्माचा भारताने स्वीकार करावा असे मला आजही वाटते. दुसरा गुरु कबीर. माझा दुसरा गुरु कबीर साहेब. त्यांच्या ठिकाणी भेदभाव नव्हता. गांधींना मी नुसते गांधी न म्हणता महात्मा गांधी म्हणावे अशी मला आग्रहाची पत्रे आली व येतात, पण त्या बाबतीत कोणाचे म्हणणे मी जुमानलेले नाही. मी त्यांच्यापुढे कबीराचीच उक्ती ठेवेन. मानस होना कठीण है तो साधू कैसा होत. तिसरा गुरु महात्मा फुले. माझे तिसरे गुरु महात्मा ज्योतिबा फुले. त्यांचे मला मार्गदर्शन झाले. या 3 गुरूंच्या शिकवणीने माझे जीवन बनले आहे. 3 उपास्य दैवते. 3 गुरूप्रमाणे माझी 3 उपास्य दैवतेही आहेत. माझे पहिले उपास्य दैवत विद्या. विद्येशिवाय काही होऊ शकत नाही. या देशात प्रचंड बहुसंख्येने समाज विद्याहीन आहे. ब्राह्मण बुद्धाला शूद्र मानित, पण बौद्ध धर्मात जातपात नाही आणि विद्या शिकण्यास कोणालाही मनाई नाही. अन्नाप्रमाणेच माणसाला ज्ञानाची जरुरी आहे. ब्राह्मणांनी इतरांना विद्या शिकण्यास मनाई केली. शिकणाऱ्यांच्या जिव्हा कापल्या. याचा परिणाम म्हणून आजही या देशात 90% लोक अशिक्षित आहेत. ब्रह्मदेशात बौद्ध धर्म आहे. तेथे 90% लोक सुशिक्षित आहेत. हिंदू धर्म व बौद्ध धर्मातील हे अंतर आहे. खरा प्रेमी ज्या उत्कंठेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो तशा उत्कंठेने माझे पुस्तकावर प्रेम आहे. शत्रूलाही कबूल करणे भाग पडेल असे ज्ञान तुम्ही संपादिले पाहिजे. तुम्ही माझ्या दिल्लीच्या निवासस्थानी आलात तर येथे तुम्हाला माझ्या 20,000 निवडक पुस्तकांचा संग्रह दिसेल. मी विनयपूर्वक विचारतो, अशी संपत्ती दुसऱ्या कुणाजवळ आहे? दाखवा. माझे दुसरे उपास्य दैवत विनयशीलता हे आहे. पण हे खरे की मी नेहमीच विनयशील असतो असे नाही. मात्र विनय म्हणजे लीनता, लाचारी नव्हे. मी लीनता त्याज्य समजतो. माणसाने स्वाभिमानाने जगले पाहिजे असे मला वाटते. समाजकार्याचे ध्येय मी डोळ्यापुढे ठेवले, पण चरितार्थासाठी कोणावर अवलंबून राहण्याची कल्पना मला कधीच सहन झाली नाही. समाजकार्यासाठी मी नोकरीत अडकलो नाही. परळला 10x10च्या खोलीत मी कैक वर्ष काढली. कण्याची भाकरी आणि कड्याचा भात खाल्ला, पण मी कधी कोणाकडून स्वतःसाठी थैली घेतली नाही. या देशात आलेल्या सर्व व्हाईसरॉयशी आणि गव्हर्नरांशी माझा स्नेहाचा संबंध होता, पण मी माझ्याकरता त्यांच्याकडे कधी कसलीही याचना केली नाही. दुसऱ्यांना मदत होईल अशा गोष्टी मी त्यांच्याकडून करून घेतल्या. मी कधी कोणाचे नुकसान केल्याचा, अगर कोणाच्या बाबतीत अपकृत्य केल्याचा तुम्हाला एकही दाखला मिळणार नाही. मला सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश होता आले असते, पण त्यात अडकून समाजकाराच्या दृष्टीने काय होण्यासारखे आहे असा मी विचार केला. मी माझ्या बुद्धीप्रमाणे चाललो. परमेश्वराला काय वाटेल याचा मी कधी विचार केलेला नाही. परमेश्वराला न मानणारा मी माणूस आहे, म्हणून शील संवर्धन हे मी माझे तिसरे उपास्य दैवत समजतो. प्रकरण 32. माझे ध्येय. मी वर्गीकृत लोकात जन्मलो. त्या लोकांची प्रगती घडवून आणण्यासाठी आपले आयुष्य खर्च करावयाचे याबद्दलची प्रतिज्ञा मी लहानपणीच केलेली आहे. या प्रतिज्ञेपासून च्यूत करणारी अनेक मला आमिषे माझ्या आयुष्यात आली व गेली. फक्त स्वतःचेच चांगले करण्याचे मी लहानपणात ठरविले असते तर मला हव्या त्या प्रतिष्ठित पदावर विराजमान होता आले असते आणि काँग्रेसमध्ये मी शिरलो असतो तर तिच्यातील अत्यंत श्रेष्ठ पदाचा मी उपभोग घेतला असता. परंतु वर्गीकृत लोकांच्या उन्नतीप्रित्यर्थ माझे सर्व आयुष्य वाहण्याचे ठरविले आहे आणि हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून मी एका तत्वाचा अवलंब करीत आलो आहे. ते तत्व हे की जे कार्य सफल करण्याचा एखाद्याला भरपूर उत्साह वाटतो व ते कार्य पार पाडणे हेच ज्याच्या मनाला एकसारखे लागून राहिलेले आहे, त्याने ते कार्य पार पाडण्यासाठी आकुंचित विचारसरणीचा व कृतीचा अवलंब केला तर ते श्लाघ्य होईल. वर्गीकृत लोकांच्या हिताहिताचा प्रश्न सरकारने फार दिवस
त्रिशंकूप्रमाणे लोंबकळत ठेवलेला आहे. हे पाहून माझ्या मनाला किती वेदना झाल्या असतील याची तुम्हाला कल्पना येईल. प्रकरण 33. अस्पृश्यांना संदेश. माझ्या 55व्या वाढदिवशी तुम्ही खास अंक काढीत आहात, त्यासाठी तुम्हाला संदेश दिला पाहिजे. आपल्या हिंदुस्थान देशामध्ये राजकीय पुढाऱ्याला अवतारी पुरुषाप्रमाणे मान दिला जातो, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हिंदुस्थानाबाहेर केवळ महापुरुषांच्याच जयंत्या साजऱ्या केल्या जातात, पण हिंदुस्थानात अवतारी पुरुष व राजकीय पुरुष या दोघांचेही जन्मदिवस पाळले जातात. हे असे असावे ही दुःखाची गोष्ट आहे. व्यक्तिशः माझा वाढदिवस साजरा व्हावा हे मला मुळीच आवडत नाही. मी लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता आहे. मला विभूतीपूजा कशी आवडेल? विभूतीपूजा हा लोकशाहीचा विपर्यास आहे. पुढारी लायक असेल तर त्याबद्दल कौतुक, प्रेम, आदर या भावना बाळगायला हरकत नाही. तथापि तेवढ्यानेच त्या पुढाऱ्यांचे आणि त्याच्या अनुयायांचे समाधान व्हायला हवे. पण पुढाऱ्यांची देवाप्रमाणे पूजा करणे ही गोष्ट मला बिलकुल मान्य नाही. त्यामुळे त्या पुढाऱ्यांबरोबर त्यांच्या भक्तांचाही अधःपात होतो. पण हे या ठिकाणी सांगून काय फायदा? राजकीय पुढाऱ्याला अवतारी पुरुषांच्या आसनावर एकदा चढून बसवले म्हणजे त्याने ते आपले सोंग उत्तम तऱ्हेने पार पाडलेच पाहिजे आणि आपल्या अनुयायांना संदेश हा दिलाच पाहिजे. अस्पृश्यांना मी काय संदेश देऊ बरे? संदेश देण्याऐवजी मी त्यांना ग्रीक पुराणातील एक गोष्टच सांगतो. डिमेटर या ग्रीक देवतेवर होमरने लिहिलेल्या स्तोत्रात ही गोष्ट आलेली आहे. ही डिमेटर देवी आपल्या मुलाच्या शोधार्थ हिंडत ओशच्या राज्यात आली. तिने दाईचा वेश घातला होता म्हणून तिला कोणी ओळखले नाही. राणी मेटोरैनाने आपले डेमाफून नावाचे ताने मूल सांभाळण्यासाठी तिची नेमणूक केली. रोज रात्री राजवाड्यातील सर्व मंडळी झोपली म्हणजे दारे बंद करून डिमेटर देवी या मुलाला पाण्यातून हळूच बाहेर काढीत आणि त्याचे कपडे उतरून ती त्याला जळत्या निखाऱ्यावर ठेवी. ऐकणारास कदाचित हे क्रूर वाटेल, पण त्या लहान मुलाला देव करण्याच्या महान तळमळीने आणि प्रेमाने ती हे करीत असे. हळूहळू जळत्या निखाऱ्याची धग सह करण्याचे सामर्थ्य त्या मुलामध्ये उत्पन्न झाले. त्याचे वय वाढू लागले. त्याच्यामध्ये काहीतरी तेजस्वी, दिव्य आणि अतिमानुष अंश विकसित होऊ लागला. पण एके रात्री त्याची आई एकाएकी त्या खोलीत शिरली आणि आपल्या मुलाचा नारायण करण्याच्या देवतेने चालविलेला तो प्रयोग बघताच तिने त्या देवतेला ढकलून दिले आणि निखाऱ्यावरून एकदम मूल उचलले. अर्थात हे मूल तिला मिळाले, पण एका अतिमानुष पुत्राला, एका देवाला मात्र ती मुकली. ही गोष्ट काय सांगते? हेच की वास्तवातून गेल्यावाचून पौरुष किंवा देवपण येत नाही. म्हणून पददलित माणसांना हाल अपेष्टा आणि त्यागाच्या अग्निदिव्यातून गेल्यावाचून मोठेपणा प्राप्त होणार नाही. आपला भविष्यकाळ घडविण्यासाठी त्यांना वर्तमान काळातील सुखाचा आणि गरजांचाही त्याग केला पाहिजे. बायबलमध्ये सांगितले आहे की आयुष्याच्या शर्यतीत भाग घेण्याचे आमंत्रण सर्वांना येते, पण फार थोडे लोक त्यातून उत्तीर्ण होतात. असे का? त्याचे कारण हेच की भविष्याच्या गरजेसाठी वर्तमानातल्या विलासांचा त्याग करायला लागणारे धैर्य किंवा निर्धार पददलित माणसाजवळ नसतो. म्हणून आयुष्याच्या शर्यतीमध्ये त्यांना मोठेपणा मिळत नाही. या ग्रीक गोष्टींपेक्षा अधिक महान संदेश दुसरा कोणता आहे? माझ्या मते अस्पृश्यांना तर हा सर्वोत्कृष्ट संदेश आहे. त्यांच्या झगड्याची आणि हालांची मला जाणीव आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी माझ्याहीपेक्षा त्यांनी जास्त छळ सोसलेला आहे. असे असूनही मी त्यांना हाच संदेश देतो की झगडा, आणखी झगडा, त्याग करा, आणखी त्याग करा. त्यागाची व हालाची पर्वा न करता एकसारखा झगडा चालू ठेवाल तरच तुम्हाला मुक्ती मिळेल. जागे होऊन प्रतिकार करण्याची अस्पृश्यांची सामुदायिक इच्छाशक्ती वाढली पाहिजे. आपले कार्य पवित्र आहे यावर त्यांचा दृढ विश्वास पाहिजे. आपले ध्येय हस्तगत करण्याचा त्यांनी संघटितपणे निर्धार केला पाहिजे. अस्पृश्यांचे कार्य इतके महान आहे आणि त्यांचे ध्येय इतके उदात्त आहे की त्यांनी एकमुखाने अशी प्रार्थना करावी की ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे आपले कर्तव्य आहे. अशी ज्यांना जाणीव आहे ते धन्य होत. गुलामगिरीवर हल्ला चढविण्यासाठी जे आपले तन, मन, धन आणि तारुण्य कुर्बान करतात ते धन्य होत. आणि अस्पृश्यांना आपली माणुसकी पूर्णपणे मिळेपर्यंत जे मरणाची, वाईटाची, सुखाची, दुःखाची, संकटाची, वादळाची, मानाची, अपमानाची पर्वा न करता एकसारखे झगडत राहतील ते धन्य होत. प्रकरण 34. बडोदे संस्थान. सयाजीराव गायकवाड यांच्या भेटीत महाराज म्हणाले, तुला कोणत्या विषयाचा अभ्यास करावासे वाटते? भीमराव, समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि विशेषतः पब्लिक फायनान्स. महाराज, या विषयांचा अभ्यास करून
तू पुढे काय करणार आहेस? भीमराव, या विषयांच्या अभ्यासाने मला माझ्या समाजाची अवनत अवस्था कशी सुधारावी याचे मार्ग दिसतील व त्या मार्गांनी मी समाज सुधारण्याचे कार्य करीन. महाराज हसून, पण तू आमची नोकरी करणार आहेस ना? मग तुला अभ्यास करणे, नोकरी करणे व समाजसेवा करणे या गोष्टी कशा पार पाडता येतील? भीमराव, महाराजांनी मला तशी संधी दिली तर मी या सर्व गोष्टी व्यवस्थित रीतीने पार पाडीन. महाराज, मी तोच विचार करीत आहे. तुला अमेरिकेला पाठविण्याचा मी विचार करीत आहे. तू जाशील काय? भीमराव, होय महाराज. महाराज, मग जा तर तू विद्याधिकाऱ्यांकडे परदेशात विद्याभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळावी म्हणून अर्ज कर व मला तसे कळव. बडोदे सरकारची स्कॉलरशिप मिळाल्यावर मी विलायतेला जाऊन उच्च शिक्षण घेतले. तेथून परत आल्यावर स्कॉलरशिपच्या अटीप्रमाणे मला बडोदे संस्थानात नोकरी करणे भाग पडले. परंतु बडोद्यास मला राहावयास एकही घर मिळेना. हिंदू किंवा मुसलमान कोणीच राहावयास जागा देईना. शेवटी एका धर्मशाळेत पारशी म्हणून राहावयाचे ठरविले. विलायतेहून परत आल्यावर मी दिसायला रुबाबदार व गोरा दिसत होतो. शेवटी मी एलचजी सोरबजी असे पारशी नाव धारण करून राहिलो. रोजी 2 रुपये घेऊन राहावयास जागा देण्याचे धर्मशाळेच्या रखवालदाराने कबूल केले. यापूर्वीच बडोद्यात महाराज सरकारने एक शिकविलेले महाराचे पोर आणले आहे ही कुणकुण लोकांना लागली होती. माझे पारशी म्हणून धर्मशाळेत गुप्तपणे राहणे वगैरे गोष्टी लोकांना शंका येण्यास कारणीभूत होऊन माझ्या गुप्तपणाचा स्फोट झाला. धर्मशाळेत राहणारा मीच तो महार हे तेथील पारशी लोकांना कळले. दुसऱ्या दिवशी मी जेवण वगैरे करून ऑफिसला जाण्याकरता निघालो असता 15-20 पारशी हातात काठ्या घेऊन मला मारण्याकरता तेथे आले. त्यांनी प्रथम तू कोण आहेस असे विचारले. मी फक्त हिंदू आहे असे उत्तर दिले. परंतु त्यांच्या या उत्तराने समाधान झाले नाही. त्यांनी हमडीतुमडीवर येऊन जागा ताबडतोब सोडण्यास सांगितले. यावेळी माझ्या मनोधैर्याचे मला विलक्षण पाठबळ मिळाले. मी त्यांच्याजवळ निर्भयपणे 8 तासांची मुदत मागितली व ती त्यांनी दिली. मी संबंध दिवस जागा मिळविण्याचा कसून प्रयत्न केला, परंतु मला कोठेच जागा मिळेना. कित्येक मित्रांकडे गेलो. त्यांनी निरनिराळी कारणे सांगून मला वाटेला लावले. मी शेवटी इतका कंटाळलो की आता पुढे काय करावे हेच कळेना. मी एका ठिकाणी खाली बसलो. माझे मन उद्विग्न झाले व डोळ्यातून सारखा अश्रुप्रवाह वाहू लागला. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेबांच्या डोळ्यातून न कळत अश्रू वाहू लागले. अस्पृश्यतेच्या बडागणीने त्यांचे अंतःकरण होरबळून गेलेले दिसत होते. शेवटी अगदी नाईलाज झाल्यावर मला बडोद्याची नोकरी सोडून रात्रीच्या गाडीने मुंबईस यावे लागले. बडोदे सरकारचे अधिकारी माझ्या परिस्थितीची विचारपूस न करता हे अधिकारी मला त्रास देण्याच्या हेतूने ही पत्रे पाठवित आहेत. माझी आर्थिक परिस्थिती सुधारली तर मी देऊन टाकीन त्यांचे पैसे. आत्ताच्या आता सर्व कर्ज परत करा, नाहीतर तुरुंगात टाकतो, असे हे लोक मला स्पष्ट का म्हणत नाहीत? माझ्याजवळ पैसेच नाहीत तर मी कर्ज फेडणार कसे? मी तुरुंगात जायला तयार आहे. अरे, हा 250 पाऊंड वजनाचा व 46 इंच छातीचा भीम आहे. तो तुरुंगाला डरणार नाही. हो, मी तुरुंगात जाईन, पण एका अटीवर. तुमचे पैसे वसूल होईपर्यंत त्यांनी मला तुरुंगात ठेवावे, पण मला हवी असलेली पुस्तके वाचावयास द्यावीत आणि मला जी पुस्तके लिहावयाची आहेत ती लिहून काढावयास भरपूर मदत करावी. या बडोद्याच्या लोकांनी मला हैराण केले आहे. मी त्यांना एक पैही देणार नाही. मी महाराजांच्या नावाने मुंबईत एक युनिव्हर्सिटीत एक उपलायब्ररी सुरू करीन. सयाजीरावांचे निधन म्हणजे माझी वैयक्तिक हानी. श्री सयाजीराव महाराजांचे निधन ही माझी वैयक्तिक फार मोठी हानी झाली आहे. त्यांचे उपकार मी कधीही विसरणार नाही. मला त्यांनी जे शिक्षण दिले त्यामुळे आजची योग्यता मला प्राप्त झाली. अस्पृश्य जातीवर त्यांचे फार मोठे उपकार झाले आहेत. त्यांच्या इतके अस्पृश्य जातीसाठी कोणीही कार्य केले नाही. ते मोठे समाजसुधारक होते. बडोदे संस्थानात सामाजिक सुधारणांविषयी जे कायदे करण्यात आले ते युरोप वा अमेरिकेतील कोणत्याही सुधारलेल्या राष्ट्रांच्या तद्विषयक कायद्यापेक्षा पुढारलेले होते. त्यांनी सर्व घाणेरड्या चालीरीतींचा अभ्यास करून त्यातील दोष काढून टाकण्यात पुढाकार घेतला. स्वतःच्या प्रजेच्या कल्याणासाठी इतके प्रयत्न दुसऱ्या कोणत्याही संस्थानिकांनी केले नाहीत. ते राष्ट्रीय वृत्तीचे असून देशभक्त होते. हा सद्गुण संस्थानिकात क्वचित दिसून येतो. कित्येक बाबतीत त्यांनी ब्रिटिशांना उदाहरण घालून दिले व ते स्वतः त्यांच्या हुकमतीखाली कधीच गेले नाहीत. त्यांच्या प्रजेत व त्यांच्यात वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करण्यात आला ही गोष्ट दुःखाची आहे. ते महाराष्ट्रीय असले तरी आपल्या गुजराती
प्रजाजनांच्या विरुद्ध पक्षपात त्यांनी केला नाही. ही गोष्ट त्यांना ओळखणारे सर्व लोक मान्य करतील. माझ्या माहितीप्रमाणे असे विशुद्ध विचार त्यांच्या मनात येणे शक्यच नव्हते. सयाजीराव महाराजांच्या मृत्यूने हिंदुस्थानातील एक फार मोठा मनुष्य नाहीसा झाला व बडोदे संस्थान फार मोठ्या राजकर्त्यांना मुकले. महाराष्ट्रातील एक विभूती नाहीशी झाली. सामाजिक सुधारणांचा एक पुढारी नाहीसा झाला. अस्पृश्यांचा एकमेव कैवारी गेला. संस्थानिकातील द्रष्टा गमावला. प्रकरण 35. जिच्या स्वार्थत्यागामुळे मला ही स्थिती प्राप्त झाली. प्रिय रामू, नमस्ते. पत्र पोहोचले. गंगाधर आजारी असल्याचे ऐकून वाईट वाटते. नशिबाचा ठेवा. त्याची चिंता करण्यात काही फायदा नाही. तुझा अभ्यास चालला आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे. पैशासंबंधाने तजवीज करीत आहे. मी अन्नास बोतात झालो आहे तेव्हा मज्जव पाठविण्यास काही नाही. तरी पण तुमचा बंदोबस्त करीत आहे. वेळ जर लागला आणि तुझे पैसे संपले तर दागिने मोडून खा. मी आल्यावर तुझे दागिने तुला भरून देईन. यशवंत व मुकुंद यांचे शिक्षण कसे काय चालले आहे कळविले नाही. माझी प्रकृती ठीक आहे. काही चिंता नसावी. अभ्यास काही संपला नाही. जून महिन्यात येणे होईल असे दिसत नाही. पुढे कळवीन. सखू व मंजुळा यांच्या संबंधी काही कळत नाही. तुला पैसे पोचल्यानंतर मंजुळाला व लक्ष्मीच्या आईस एक एक लुगडी घेणे. शंकरची काय हाल हवाल? गजरा कशी आहे? रमाबाई पतिराजांना म्हणत 450ची नोकरी आहे. तीच आपणाला पुरे. पुढच्या अभ्यासाचा नाद सोडून द्यावा. आता संसारात लक्ष घालून नेटका संसार करावा. डॉक्टर म्हणाले, जर तू माझ्या विद्याभ्यासात अडथळे आणू लागशील तर दुसरी बायको करीन. तुझ्यासारख्या अडाणी स्त्रीला त्याची काय किंमत? रमाबाई म्हणत, जा वाटेल तेवढ्या बायका करा, पण माझ्या घरात मी एकीलाही पाऊल टाकू देणार नाही. नंतर दोघेही असत. रमा ही आपल्या समाजाची मुले आईबापांना सोडून बोर्डिंगात राहतात. त्यांना तेथे गोडधोड मिळते, पण त्यांना मटण मासे मिळत नाही. तेव्हा आपण श्राद्धाचे जेवण मटण मासेचे करूया. तू असले जेवण करत नसशील तर तसे मला सांग. मी मुलांना हॉटेलात नेऊन जेवून देईन. रमाबाईंची इच्छा पुरणपोळीची होती, पण अखेर पतीचा हट्ट पुरविला व 50-60 मुलांना मटण मांसाचे जेवण दिले. लॉ ऑफ इंग्लंड या नावाचा 5 भागांचा ग्रंथ 500 रुपयाला साहेबांनी विकत घेतला. साहेब वाचित होते. पान समोर होते. जेवण्याबाबत 5-6 वेळा रमाबाईंनी हटकले. म्हणून बाबासाहेब म्हणाले, काय तुझी ही कटकट? अगं, असले 5 ग्रंथ मी 500 रुपयाला घेतलेले आहेत. हे पान संपवू दे, मग मी जेवतो. रमाबाई म्हणाल्या, नवऱ्याने बायकोकडे, मुलांकडे, संसाराकडे लक्ष द्यावे असे त्या पानावर लिहिले आहे का? तेवढे सांगा मला, मग जेवा. बाबासाहेबांनी स्मित केले व जेवायला सुरुवात केली. ते म्हणाले, मी संसाराकडे लक्ष देत नाही असे नेहमी माझ्या नावाने खडे फोडतेस. काय करावे मी? रमाबाई म्हणाल्या, अहो, घरात भाजीपाला, तेल, मीठ लागेल तिकडे जरा नवऱ्याने लक्ष द्यावे. मुलाबाळांना अंजारून गोंजारून जवळ घ्यावे. बायकोशी 4 शब्द बोलावेत. येऊन जाऊन तुमची ती पुस्तके आणि तुम्ही. पुस्तकासाठी 500 रुपये एकदम खर्च करण्याची काय जरुरी होती? तुम्हाला थोड्या दिवसांनी मूल होणार आहे याची तरी शुद्ध ठेवायला हवी होतीस. दुसऱ्या दिवशी भाजीच्या 5-7 पेंड्या, बोंबिलाच्या 100-125 काड्या घेऊन साहेब आले. तेव्हा लक्ष्मीबाई म्हणाल्या, अहो भाऊजी, या भाजीच्या पेंड्या उद्या परवा सुकून जातील आणि सगळी भाजी आपण आज संपवू शकणार नाही. ऑफिसात साहेबांनी वरील गोष्टी सांगितल्या व म्हणाले, मी हा असा. बायको व भावजं आहेत म्हणून माझे घर चालले आहे. लक्ष्मीबाई या 20 वर्षाच्या असताना विधवा झाल्या. आपला मुलगा मुकुंद याला घेऊन त्या कुटुंबात राहिल्या. त्या रमाबाईंना वडील जाऊबाई असूनही त्यांच्याशी फार अदबीने वागत. रमाबाईंची प्रकृती नेहमीच तोळा मासा. तेव्हा लक्ष्मीबाईवर घराचा सगळा बोजा पडे. रमाबाई त्यांना फार आदराने, नम्रतेने व प्रेमाने वागवीत. या दोघी कधीच भांडत नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. बायकोशी, मुलांशी कसे वागावे हे काही मला कळत नाही. माझे पुस्तकाशी छान जुळते. एका केसची फी यश मिळाले म्हणून मिळाली. ती साहेबांनी धोत्राच्या सोग्यात धरून घरी नेली व रमाबाईंसमोर धरली व म्हणाले, हे घे पैसे. मी संसाराकडे बघत नाही, बायकोकडे बघत नाही म्हणून तू नेहमी माझ्या नावाने ओरडतेस. हे पैसे किती आहेत ते मला मोजून सांग. 20 रुपयाची चवड याप्रमाणे करून रमाबाई म्हणाल्या, हे पैसे 11 चवडी आहेत. साहेब उसण्या रागाने म्हणाले, पण ते पैसे एकंदर किती आहेत? रमाबाई हसून म्हणाल्या, किती तुम्हाला ठाऊक. तुम्ही हजारो पैसे मोजता तसे मला मोजता येत नाहीत. मी काय शिकली सवरलेली बाई आहे? दोघेही हसू लागले. नंतर साहेब म्हणाले,
तू अशी अडाणी राहिलीस म्हणून बरे आहे, नाहीतर तू मला जास्त हैराण केले असतेस. रायगड किल्ल्यावर साहेबास मराठ्यांनी मारले, ते दवाखान्यात आहेत असे खोटेच रमाबाईस कळले म्हणून त्या रडू लागल्या. बायांनी त्यांना समजावले. साहेब आल्यावर कळल्यावर भेटण्यास त्या अति उत्सुक झाल्या. तेव्हा सर्व लोकांनी सांगितले की साहेब घरी जा, थोडा वेळ थांबा व मग परत या, बाईंना बरे वाटेल. साहेब रागाने म्हणाले, अहो या बायका अशाच, त्यांच्या साऱ्या इच्छा आकांक्षा याकडे आपण पाहत बसलो तर आपल्या हातून कोणतेही कर्तृत्व होणार नाही. मला केससाठी रात्रीच्या गाडीने कोल्हापूरला जायचे आहे, तेव्हा केसची मला आता तयारी केली पाहिजे. तुम्ही सर्वजण जा आता. कोल्हापूरहून परत आल्यावर रमाबाईंशी ते बोलले. ऑफिसात आल्यावर सहस्रबुद्धे साहेबास म्हणाले, पण साहेब तुम्ही पत्नीबद्दल फारच बेफिकीर असता, हे बरे नाही. साहेब यावर एकदम गंभीर झाले व म्हणाले, सर्व लोकांचा मजवर हा आरोप आहे. मी पत्नी, मुले आणि माझी लायब्ररी यांच्यावर मनापासून प्रेम करतो. ते प्रेम व्यक्त करण्याचे माझे मार्ग तुमच्यासारखे नाहीत, म्हणून मी तुम्हाला निर्दय वाटतो. हे साफ खोटे आहे. माझ्या पत्नीच्या स्वार्थ त्यागामुळे मला आज ही स्थिती प्राप्त झाली आहे. मी परदेशात असताना रात्रंदिवस जिने प्रपंचाची काळजी वाहिली व जिला अजूनही वाहावी लागते आहे, व मी स्वदेशात परत आल्यानंतर माझ्या विपन्न दशेत शेणीचे वारे स्वतःच्या डोक्यावर वाहून आणण्यास जिने मागे पुढे पाहिले नाही, अशा ममताळू, सुशील व पूज्य पत्नीच्या सहवासात दिवसाच्या 24 तासातून मला अर्धा तासही घालविता येत नाही. साहेबा सभेला नेणाऱ्या लोकांचा रमाबाईंना राग येई. एकदा तर असे घडले की बाबासाहेब एका परिषदेकरता बाहेरगावी जाण्याची सिद्धता करीत असता रमाबाईंनी सुद्धा आपल्या सामानाचे बोचके बांधले. साहेबांना त्या रागारागाने म्हणाल्या, घरी राहून तुमच्या जीविताची चिंता वाहत बसण्यापेक्षा तुम्ही जिकडे जाल तिकडे यावायचे मी ठरविले आहे. रमाबाईंचा राग अनावर झाला होता. उभयतात मोठे भांडण जुंपले. शेवटी साहेबांनी रमाबाईची भीती दूर केली. रमाबाईंनी पंढरपूरला जायचा ध्यास धरला तेव्हा त्यांची समजूत घालताना साहेब म्हणाले, जेथे भक्ताला विठोबाचे दर्शन मिळत नाही ते पंढरपूर काय करावायचे? तू खंत करू नकोस. त्यागपूर्ण जीवन घालवीत सदाचारी राहून आपण दलितांची निरपेक्ष सेवा करू आणि येथेच दुसरे पंढरपूर निर्माण करू. साहेब बॅरिस्टर होऊन आले त्यावेळी रमाबाईंची प्रकृती अतिशय बिघडली होती. डी.एन. पगारे रमाबाईस भेटले तेव्हा त्या म्हणाल्या, पगारे दादा, हे तुमचे साहेब करता तरी काय? अहो, मी अशी झाले तरी माझी साधी विचारपूस देखील ते करीत नाहीत. निदान जिना उतरताना सहज माझ्याकडे पाहण्यास सुद्धा त्यांना फुरसत मिळत नाही आणि प्रकृती तर ही अशी होत चालली आहे. हे त्यांनी ऐकले व त्याच पावली बाबांच्या बॅकस्टेत गेले व म्हणाले, साहेब, हे काय चालवलंय तुम्ही? आईसाहेबांची प्रकृती इतकी क्षीण झाली असता तुम्ही त्यांची साधी विचारपूस देखील करू नये की सहज उतरताना मान वळून देखील पाहू नये? आता तुम्हाला म्हणावं तरी काय? यावर बाबा नुसते हसले आणि म्हणाले, काय झाले तरी काय? या नाशिकाच्या महाराला रागवायला? या बसा तर खरं, जरा शांत तर व्हा. सांगतो तुम्हाला सारे. पगारे, तुम्ही म्हणता ते मला कळत नाही असं का तुम्हाला वाटतं? पण मी पडलो एकटा, तेव्हा मी करू तरी काय? बॅरिस्टर करू की समाजकार्य करू की केवळ माझ्या घरापुरतं, माझ्या कुटुंबापुरतं मी पाहू? अहो, हे सारं करताना मला वेळच आहे कुठे तिला पाहायला? मी विचारपूस तर दूरच राहिली, मी वकिली करून जो काही थोडाफार पैसा मिळवितो तो सारा तिच्याजवळ देतो आणि त्यातून मला खर्चाकरता लागेल ते मागून घेतो. तेव्हा पैसा जवळ असताना तिने डॉक्टरकडे का जाऊ नये? औषध पाणी का बरे घेऊ नये? स्वतःची प्रकृती कशी सुधारेल याकडे लक्ष पुरविण्यापेक्षा साहेब जेवले की नाही याकडे तिचे लक्ष अधिक. आता तुम्हीच सांगा, काय सांगावं मी तिला आणि काय करावं मी तिच्यासाठी? हे शब्द संपण्यापूर्वीच साहेबांच्या डोळ्यात अश्रू चमकले. पण मी दुसरं लग्न करणार नाही. साहेबांना ऑफिसमध्ये उदासीन बसले असताना पाहून उदासीतेचे कारण विचारताच ते म्हणाले, काय करणार पगारे? या पोरांना मोडकी तोडकी आई होती, ती देखील मरण पावली. म्हणजे आता कोण बरे वारल्या? असे म्हणताच साहेब म्हणाले, अहो, मुकुंदाची आई, आणि आता घरात म्हातारे माणूस म्हणून कोणीही राहिले नाही. मग आपल्या बहिणी आहेत ना, त्यापैकी एकीला आणून ठेवले तर चालेल ना? साहेब म्हणाले, अहो, त्या तरी आता कुठे राहिल्या आहेत? सगळ्या बिचाऱ्या स्वर्गवासी झाल्या आहेत. मग दोन्ही मुलांचे लग्न तरी करून टाका. साहेब म्हणाले, हे ठीक आहे, पण त्यांना सांभाळण्यास सासू तरी कुठे आहे? आणि सासू नसल्यामुळे त्या घरात सारख्या भांडत राहतील. त्यासाठी आता आपण लग्न केले तर सर्व ठीक होईल, घरही सांभाळले जाईल आणि तुमची देखभाल ठेवता येईल. यावर साहेब मात्र किंचित हसले व म्हणाले, काय म्हणता हे पगारे?
माझ्या स्वभावाची तुम्हाला चांगली ओळख आहे. अहो, आता नवीन येणारी बायकोही सुशिक्षित व सुधारक असणार, बगलेत पुस्तके घेणार, धाड धाड जिना चढून येणार आणि म्हणणार, चला डॉक्टर फिरायला, चला सिनेमाला, चला पार्टीला. हे सारं माझ्या स्वभावाला रुचण्यासारखं आहे का? अर्थात मी तिच्यासोबत गेलो नाही तर ती रागावेल, नाराज होईल, हातपाय आपटेल आणि म्हणेल, असा कसा हो नवरदेव, पाहावं तेव्हा पुस्तकात डोके खुपसून बसलेला. मग तुम्हीच सांगा, कशाला करू मी दुसरं लग्न? काय घरादाराचं व्हायचंय ते होऊ दे, पण दुसरं लग्न मी करणार नाही.